श्री स्वामी समर्थ. स्वामींची सेवा सुरू होते तेव्हा बाहेरून नाही तर आतूनच एक हालचाल सुरू झालेली असते. माणूस देवाकडे वळतो कारण आयुष्यात कुठेतरी तो थकलेला असतो, हरलेला असतो किंवा उत्तर शोधत असतो. स्वामी समोर बसतो, डोळे मिटतो, हात जोडतो आणि मनात एकच ओढ असते, स्वामी आता तुम्हीच सांभाळा. पण स्वामी सेवा करताना काही गोष्टी नकळत आपण करतो, ज्या सेवेला अडथळा आणतात. स्वामी रागवत नाही, पण सेवा आपली कुठेतरी कमी होते हे नक्की आहे. स्वामी सेवा करताना सर्वात मोठी चूक माणूस करतो ती म्हणजे मनात शंका ठेवतो. सेवा सुरू असते, जप चालू असते, पण मन म्हणत असतं, खरंच होईल का? माझं दुःख कमी होईल का? एवढं करूनही काहीच झालं नाही तर? स्वामी म्हणतात, शंका ही सेवेतील सगळ्यात मोठी विघ्न आहे. सेवा म्हणजे सौदा नाही. आज जप केला आणि उद्या लगेच उत्तर मिळालंच पाहिजे असा हट्ट स्वामींना मान्य नसतो. स्वामी वेळ पाहतात, पात्रता पाहतात आणि मगच फळ देतात. म्हणूनच सेवा करताना मनात शंका नको, फक्त विश्वास हवा आहे. सेवा करताना दुसरी मोठी चूक म्हणजे तुलना. माणूस पाहतो, अमुक व्यक्तीची सेवा झाली, त्याचं काम झालं, त्याला अनुभव आले, मला काहीच नाही. हे विचार हळूहळू मनात विषासारखे पसरतात. स्वामी म्हणतात, प्रत्येकाची वाट वेगळी असते, प्रत्येकाचा काळ वेगळा असतो. एका झाडाला लगेच फळ लागतं तर दुसऱ्याला वेळ लागतो. तुलना केली की सेवा आपोआप दुर्बल होते. सेवा चालू असताना राग, चिडचिड, भांडण वाढतात. हेही अनेकांना जाणवतं. कारण काही जण म्हणतात, सेवा सुरू केल्यापासून घरात भांडण वाढली. खरं तर स्वामी तुमचं मन स्वच्छ करत असतात. आत साचलेली घाण बाहेर येते. पण त्यावेळी जर आपण रागाला आवर घातली नाही, कडू शब्द बोललो, शिवागाळी केली तर ती सेवा मनावर परिणाम करत नाही. स्वामी सेवा म्हणजे शांततेची साधना आहे. घरात शांत राहण्याचा प्रयत्न करावा. जमत नसेल तर निदान वाईट शब्द टाळावेत. सेवा करताना खोटं बोलणं, फसवणूक करणं, कुणाचं मन दुखवणं हे फार मोठं पाप मानलं जातं. काही लोक बाहेरून सेवा करतात पण आतून चुकीचं वागतात. स्वामी अशा सेवेवर खुश होत नाहीत. स्वामी म्हणतात, देवघरात दिवा लावण्यापेक्षा मनातला दिवा उजळवा. सेवा चालू असताना शक्य तिथलं सत्याचं, नीतीचं वागणं ठेवा. सेवेच्या काळात मांसाहार, मद्यपान टाळणं फार महत्वाचं असतात. कारण स्वामी सेवा ही सात्विक असते. शरीर जितकं शुद्ध, मन तितकं स्थिर. सगळ्यांना पूर्ण नियम पाळता येत नाहीत हे स्वामी जाणतात, पण निदान सेवेदरम्यान तरी संयम ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सेवेचा दिखावा करणं ही अजून एक खूप मोठी चूक आहे. मी रोज एवढा जप करतो, मी इतकी वर्ष सेवा करतो असं सांगत फिरणं म्हणजे अहंकार वाढवणं. स्वामींना साधेपणा आवडतो. कुणालाही न सांगता शांतपणे केलेली सेवा स्वामींना जास्त प्रिय असते. सेवा करताना अधीरपणा येतो. इतके दिवस झाले काहीच बदल नाही, स्वामी माझी परीक्षा का घेत आहेत असे विचार येतात. पण स्वामी म्हणतात, परीक्षा ही शिक्षा नाही, माणसाचं मन मजबूत करण्यासाठीच ती असते. अधीर झाला तर सेवा तुटते, संयम ठेवला तर अनुभव येतात. सेवेच्या काळात निंदा, चुगली, दुसऱ्यांचे दोष काढणं टाळावं. सेवा करत असताना दुसऱ्याविषयी वाईट बोलणं म्हणजे स्वतःच्या सेवेला इजा करणं. स्वामी म्हणतात, दुसऱ्याचं वाईट बोलणं म्हणजे आपल्या तोंडाने स्वतःचं पुण्य जाळणं. म्हणून कुणाबद्दल वाईट बोलू नये. एक महत्वाची गोष्ट म्हणजे सेवा अर्धवट सोडू नये. संकल्प केला असेल तर तो पूर्ण करावा. मध्येच आळस आला, कंटाळा आला म्हणून सोडलेली सेवा मनाला कमजोर करते. शक्य नसेल होत तर सुरुवातीलाच कमी दिवसाचा संकल्प करा, पण जो करा तो पूर्ण करा. सेवा करताना फक्त मागण्या करू नयेत. काही लोक म्हणतात, मी एवढी सेवा करतो तरी माझं काम का होत नाही. स्वामी सेवा म्हणजे मागण्याची यादी नाही. कधी नुसतं एवढंच म्हणावं, स्वामी मला जे योग्य आहे तेच द्या. हा भाव आला की सेवा खरी होते. स्वामी सेवा म्हणजे चमत्कार पाहण्यासाठी नाही तर स्वतः बदलण्यासाठी आहे. जेव्हा माणूस आतून बदलतो तेव्हा बाहेरची परिस्थिती आपोआप बदलते. स्वामी म्हणतात, अशी मन बदला
आधी मन बदला, मग मी मार्ग बदलतो. शेवटी एवढंच लक्षात ठेवा, स्वामी कधीही भक्ताला सोडत नाहीत. पण सेवा करताना मन स्वच्छ, शांत आणि नम्र ठेवलं तरच स्वामीची कृपा अनुभवायला मिळते. सेवा म्हणजे नियमांचा भार नाही, तर प्रेमाची वाट आहे. प्रेमाने केली तर स्वामी स्वतः हात धरून पुढे नेतात. स्वामीचे शब्द आहेत, तू फक्त विश्वास ठेव, बाकी सगळं मी पाहतो. सेवा म्हणजे माझ्याकडून काही मिळवण्यासाठी नाही, तर तुझ्या मनाला घडवण्यासाठी आहे. तू बदललास तर तुमचं नशीब आपोआप बदलेल. मी तुझ्या सोबत आहे, पण तू स्वतःपासून सुरुवात कर. विश्वास ठेव, संयम ठेव आणि सेवा करत राहा. बाकी सगळं मी पाहतो. स्वामी म्हणतात, बाळा, मी मोजत नाही, मी भावना पाहतो. गुप्तपणे केलेली सेवा माझ्या हृदयात थेट पोहोचते. सेवा करताना अधीर होऊ नकोस. केव्हा होईल, कधी येईल कृपा, हे प्रश्न सोड. मी उशीर करतो पण अन्याय करत नाही. आणखी एक चूक, निंदा, चुगली, दुसऱ्याचे दोष. सेवा करताना दुसऱ्याचं वाईट बोललास तर तुझ्या तोंडानेच तुझं पुण्य जडतं. म्हणून आणि बाळा, संकल्प केला असेल तर मध्येच सोडू नकोस. थोडा जप, थोडी सेवा असं नाही चालत. जेवढी ताकद आहे तेवढी सेवा कर, पण पूर्ण कर. बाकी सगळं मी पाहतो. म्हणून स्वामींची सेवा करताना अशा आपण काही गोष्टी टाळल्या तरच सेवा खरी आपली फलदायी होते. स्वामी नेहमी सांगतात, सेवा बाहेरची नसते, ती आतली असते. म्हणून ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या लक्षात ठेवणं फार महत्वाचं आहे. स्वामी सेवा करताना मनात शंका ठेवू नये. सेवा करताना दुसऱ्याशी तुलना करू नये. सेवेच्या दिवसात खोटं बोलू नये. कोणाचीही फसवणूक करू नये. सेवा करताना राग, चिडचिड, शिवागाळी टाळावी. सेवा करताना मांसाहार, मद्यपान टाळावं. सेवेचा कधीही दिखावा करू नये. सेवा करताना आपलं मन दुसरीकडे जाणार नाही याची काळजी घ्यावी. इतरांची निंदा, चुगली हे करू नये. आणि सेवा हे अर्धवट कधीच सोडू नये. सेवा करताना फक्त मागण्या करू नये. सेवेत फक्त हे दे, ते दे असं नको. कधी फक्त मनापासून स्वामी जे योग्य असेल ते देतातच. म्हणून स्वामी सेवा हे देवाला खुश करण्यासाठी नाही, तर आपलं मन शुद्ध करण्यासाठी आहे. स्वामी म्हणतात, सेवा कर, पण मन स्वच्छ ठेव, बाकी मी पाहतो. म्हणून सेवा ही आपल्या मनातून करावी, शुद्ध मनाने करावी. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच श्री स्वामी समर्थ लिहा आणि एक लाईक करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.